राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ते भेट घेत असल्याचं सांगितलं जातंय। मात्र ही भेट नक्की कशासाठी आहे आणि पुढचं राजकारण काय हे आपण समजून घेण्यासाठी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्याकडे आलेलो आहोत। काका, काय सांगाल तुम्ही? राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटतायत। आपण आता सांगितल्याप्रमाणे सामान्याचे काही प्रश्न असतील, अतिवृष्टीमुळे मुंबईत काही प्रश्न निर्माण झालेत, मुंबईच्या उपनगरात काही प्रश्न झालेत, इतर महाराष्ट्राच्या भागात अतिवृष्टीमुळे खरीपाचं पीक जवळपास गेलेलं आहे। या काही प्रश्नाला घेऊन भेटले असतील एक राजकीय पक्षाचे नेते। मुख्यमंत्र्यांना भेटणे स्वाभाविक गोष्ट आहे, पण ते ठाकरे ब्रँड असल्यामुळे त्याची चर्चा झाली, एवढंच। पण मुंबई पाण्यात तुंबली होती, 3 ते 4 दिवस लोकांच्या नाकात तोंडात पाणी होतं। या अनुषंगाने काय भूमिका आहे मनसेची आणि काय चर्चा झाली असू शकते? माझ्या माहितीप्रमाणे स्वतः मान्य राजसाहेब थोड्या वेळात प्रसारमाध्यमाशी बोलणार आहेत, त्यावेळेस ते स्पष्ट करतील कशासाठी भेटायला गेलेत। पण मुंबईकरांचे हे हाल अतिवृष्टीमुळे झाले। काही ठिकाणी नाले सफाई झाली नाही, काही ठिकाणी मिठी नदीची सफाई झाली नाही। यातून जे काही प्रश्न निर्माण झाले असतील, जनतेचे जे हाल झाले असतील, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी भेटले असतील। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आला, मात्र तरीही रिझल्ट चांगला मिळाला नाही। असे आम्ही 21 जागी निवडणुका लढवल्या आणि भारतीय जनता पक्षाने 42 उमेदवार उभा केले 21 जागेसाठी। म्हणजे शशांकरावनं तर काल जाहीर माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। सुरुवातीला प्रसाद लाड यांनी वेगळी भूमिका घेतली, नंतर ते म्हणले की मला भाजपनं मदत केली नाही। पण मला असं वाटतं की प्रसारमाध्यमाचं लक्ष बेस्टच्या या निवडणुकीवर होतं, पण त्याच वेळेस पोर्ट ट्रस्टची एक निवडणूक झाली, त्यात वेगळे निकाल लागलेले आहेत। यावरून असं दिसते की मतपत्रिकेवर जर निवडणुका घेतल्या तर सत्ताधारी पक्षाला त्या थोड्या जड जातात। कारण सत्ताधारी पक्ष जरी दावा करत असला की आम्ही जिंकलेलो आहोत, तर माझ्या माहितीप्रमाणे महायुतीला 7 काहीतरी जागा मिळालेल्या आहेत। आता शशांकराव स्वतः भाजपमध्ये असल्यामुळे, पण त्यांची संघटना भाजपशी संलग्न नाही आहे, त्याच्यामुळे याचा आता शेवटी शेजाऱ्याच्या घरी पाळणा हल्ला आणि आपण पेढे वाटायलो, तर अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची झाली आहे। त्यांना स्वतःच्या पराभवापेक्षा ठाकरे ब्रँड पराभूत झाला, याचा एक आत्मिक आनंद झालेला दिसतो। ठीक आहे, त्या आनंदात काही दिवस त्यांना राहायला हरकत नाही। पण का पराभव झाला? दोघं एकत्र आल्यानंतरचा हा पराभव महाराष्ट्रात चर्चेचा आणि उल्लेखनीय आहे। माझ्या पक्षापुरतं बोलायचं झालं तर आमची बेस्ट कामगार संघटनेमध्ये तशीच ताकद थोडी फार नगण्य अशी होती। आम्ही 2च जागा लढवत होतो, पण गेली 10 वर्ष शिवसेना म्हणून, नंतर एक 3 वर्षात तो उभाटा गट झाला। ही संस्था शिवसेनेच्या ताब्यात होती, त्याच्यामुळे 10 वर्षामध्ये काही गोष्टी चूक घडल्या असतील, काही लोकांची नाराजगी असते, त्याच्यामुळे ह्यांना अँटी इन्कम्पन्सीचा फटका त्यांना बसला असं म्हणता येईल। मनसेचा काही रोल नाही या पराभवात? मी म्हणलं की मनसेची आमची ताकद कमी, आमचा सहभाग कमी, त्याचा फटका तर आम्हालाही बसला। म्हणजे आपण एकत्र निवडणूक लढवल्यावर त्याच्यातून आपण स्वतःला बाजूला काढू शकत नाही, पण आम्ही सांगितलं की आमचं सगळं तिथं फार काही ताकद होती, अशातला काही प्रश्न नाही। पण तुम्हाला हिनवलंही गेलं 2 जागा लढवल्या म्हणून? मी काय म्हणलं, हिनवणारे तर कशाहूनही हिनवू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे। आज हिनवतील, उद्या स्तुती करतील, उद्या आम्हाला वेळ येईल त्यावेळेस आम्ही हिनवू। 2 जागेहून माणूस कुठं उडी मारू शकतो हे भारतीय राजकारणात लोकांना माहिती आहे, त्याच्यामुळे 2 जागेचं एवढं अप्रूप किंवा दुःख वाटण्याचं काहीच कारण नाही। तर हे होते प्रकाश महाजन। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।